ललती 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 ललती. तर हाय सगळ्यांना, नमस्कार. स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्व कसे जण आहात? मस्त मजेत ना? तर चला, आज आहे अथर्वचा बड्डे. ज्यांनी अथर्वला विश केलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर एकदम साधा सिंपल, म्हणजे कोणालाही न बोलवता, म्हणजे घरातलंच, आपलं घरातच सेलिब्रेशन करायचं, म्हणजे अथर्वच्या बड्डेचं. म्हणजे जे कोणाला बोलवायचं नाही, काही नाही. केक वगैरे आणलं तर सगळी तयारी वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे फायनल वगैरे. आणि 4-5 म्हणजे आम्हीच घरातल्याच, कारण की असं म्हणजे मोठा करण्याचं वगैरे काही कारण नाही आहे वगैरे किंवा काही नाही. तर त्याचे सगळेच मोठे बड्डे आतापर्यंत मोठेच केलेला आहे. आता हा 8वा बड्डे आहे, म्हणजे त्याला 8 वर्ष संपतात आणि 9वं चालू होते. तर त्यासाठी छोटा करायचा आणि नंतर म्हटलं 11वा किंवा मग पुढच्या वर्षी 9वा असं मोठा करता येईल, म्हणून ह्या वर्षी एकदम साधं सिंपल सेलिब्रेशन करायचं आहे. तर केक वगैरे जाऊन आता थोड्या वेळापूर्वी जाऊन आणलेत, बलून्स वगैरे आणलेले आहेत थोडे. तर चला, डेकोरेशन वगैरे करणारच आहे आणि पार्टी वगैरे नाही करणार, म्हणजे असं काय, म्हणजे साधं सिंपलच, जसं की आता बोलले तसं. तर बघू किती छान होतंय, काय होतंय. म्हणजे असा पहिल्यांदाच करते साधा सिंपल बड्डे अथर्वचा. असं काही नसतंय की मोठाच करावं छोटाच करावं. आणि कारण पण आहे, ह्या वर्षी जरा थोडं म्हणजे दुःख आहे मला, त्यामुळं मला बड्डे मोठा करायचा नाही आहे. आणि दुःख मी सांगू शकत नाही आहे, कारण मी पर्सनल कधी शेअरच केलं नाही आहे. त्याच्यामुळं मी यूट्यूबवर तर माझं काय आहे ते मी नाही सांगू शकत आहे, ते पण कारण आहे. आणि मी असंही बड्डे वेगळ्या ठिकाणी करणार होते, पण जे माझ्या आयुष्यात चाललं आहे त्यासाठी मी काय करणार नाही आहे मोठा बड्डे. तर चला बघूया आपण, म्हणजे कसं होतं आहे काय होतं आहे. तर आता बलून वगैरे लावून घेणार आहे बाहेर हॉलमध्ये. तर बाळाला बघत बघत बघत, तर चला. तर जास्त काही नाही आहे, पण एवढेच बलून आणले, 40 आहेत, ते पण काही थोडे नाही आहेत. आणि 2 कॅप आणल्यात, म्हणजे एकानं रुसून एक नाही म्हणून 2च आणल्यात, कारण की घरातच करायचं आहे त्याच्यामुळं जास्त हे नाही. एक कॅन्डल आणलेली आहे आणि केक तर आहेच, केक तर नंतर बघतालच तुम्ही. तर चला, आता मी बलून वगैरे लावून घेणार आहे. तर माझा विचार आहे की इथे असं इथं करावं. आणि इथं बड्डेचं वगैरे आहे, गेल्या वर्षीचं बड्डेचं वगैरे आहे. गेल्या वर्षी खूप मोठा बड्डे केला होता, जेवण वगैरे ठेवलं होतं. तर आता इथंच सगळं करणार आहे. तर फायनल डेकोरेशन वगैरे असं झालं होतं आणि साधं सिंपलच होतं. आणि इथं काही साहित्य नाही आहे. कसं आहे, म्हणजे नेमकं ह्या वेळेस काय होतं आहे, मी गावी येते ना, अथर्वचा बड्डेसुद्धा गावी येतो. पहिलं कसं व्हायचं, म्हणजे जास्त येत नव्हतो, आणि आता कसं होतं आहे, वर्षभर येत नाही, ते एक म्हणजे पार 1 वर्षानेच गावाला येतो त्यासाठी. तर पुण्यामध्ये त्याचं खूप सामान आहे, म्हणजे त्याचं बड्डेचं पोस्टर वगैरे सगळं आहे. पण इकडं गावी असल्यामुळं मी काय घेतलं पण नाही आणि नको पण. आणि इथं कसं इथं अथर्वला फोन येत होते, म्हणजे बड्डेसाठी, म्हणजे बड्डे विश करण्यासाठी प्रत्येकाचे दिवसभर त्याचे कॉल्स वगैरे, म्हणजे नाही का, फ्रेंड वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे येत होते. तर असं साधं सिंपल डेकोरेशन केलं आणि कोणीसुद्धा नव्हतं. ही जी आहे ती माझी चुलती आहे आणि माझी चुलती, माझ्या 2 वहिन्या, आई, आम्ही अशा फक्त 5 जणी होतो. आणि बरोबर 5 जणी झालो अथर्वला ओवाळण्यासाठी. तर इथं बाबूला आमच्या खूप झोप आलेली होती का काय माहीत नाही, पण रडत होता. तर इथं चुलतीचं झाल्यानंतर आईने ओवाळलं आणि मोजून 5 जणी ओवाळायला बी होतो. आणि घरच्या घरीच बड्डे केला, जास्ती माणसं कुणी नव्हती, 10-12 जणच होती. इथं आली माझी वेळ की बाबा ओवाळायची. आणि इथं मी म्हणजे वहिनीला पण घेतलं, म्हणजे छोट्या वहिनीला, मोठी वहिनीला नाही घेतलं व्हिडिओमध्ये, कारण त्यांना आवडते नाही आवडते त्याच्यासाठी मी त्या पण घे म्हटल्या नाही, किंवा म्हणजे मी पण विचारलं नाही, असं झालं. आणि घेतलं नाही ह्याच्या अगोदर पण त्यांना कधी व्हिडिओमध्ये. आता ह्या वहिनीचं कसं माझ्या व्हिडिओमध्ये सारखं थोडंफार येणं जाणं आहे आणि भैयाला पण माहिती आहे, त्याच्यामुळं हे नाही, पण मोठ्या भावाला जास्त नाही आवडत आहे. तर बघा, इथे सगळं ओवाळून वगैरे झालं. आणि कसं जास्त माणसं वगैरे असले का की मग कसं फोटो वगैरे काढायला किंवा हे करायला प्रॉब्लेम येतोच. तर आम्ही थोडे जणच होतो आणि त्याच्यामुळं चांगलं फोटो वगैरे काढले, म्हणजे आमचे इथंच काढले. इथं पप्पा बसले होते बाळाला घेऊन. आणि हा आहे माझा 2 नंबरचा भाऊ, म्हणजे मोठा एक, हा 2 नंबरचा, मी 3 नंबरचा आहे. तर नित्यनेमाने दरवर्षी हा अथर्वसोबत केक कटिंग करत असतो, म्हणजे तोच असतो केक कटिंग करायला आपलं. तर तो फोटो वगैरे तोही काढत नाही आहे. आणि सगळं केक कटिंग वगैरे झाल्याच्या नंतर माझ्या अथर्वने मला केक खाऊ घातला.
आणि इथंच सगळ्यांना केक वगैरे खाऊ घालत होतं. तर माझी वहिनीसुद्धा मला केक घेऊन आली होती. सगळं झाल्याच्या नंतर मग मी थोडी बाबूसोबत मस्ती केली होती. मला केक खाऊ घालताना माझ्या नाकाला वगैरे लागला होता. तर बाबूला काही खायचं नाही आहे, 5 महिन्याचा आहे, तर त्याला काही खायला दिलं की तो खातच असतो. तर चला, एवढाच आपला ब्लॉग आहे. कसा वाटतो आहे कसा नाही कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत बाय.